तिसऱ्यांदा तुम्ही आमदार म्हणून निवडून आलेला आहात मोठ्या मताने, तर तुम्ही एक नागरिकांचा विश्वास संपादन केला पाहिजे. स्थानिक आमदारांनी आश्वासन दिलं, त्याचबरोबर त्यांच्या नेत्यांनी आश्वासन दिलं, लेखी स्वरूपात आश्वासन दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला ती लेखी स्वरूपातली जर आश्वासन तुम्ही पूर्ण करत नसाल तर तुमच्यावरती विश्वास टाकायचा कसा लोकांनी? म्हणजे जंगलतोड करून कॉन्क्रीटचं जंगल उभारणं यालाच विकास म्हणतात का? सामान्य नागरिकांचा जे तुम्हाला मतं देतात, जे तुम्हाला वारंवार निवडून देतात, त्यांचा तुम्ही संवेदनेने विचार करा. 2600 झाडं संवर्धन करायचा विचार करा. आश्वासन देऊन विसरणे हे मला वाटतं की त्यांचं कार्याचं एक स्वरूप झालेलं आहे. नाशिकचं तपोवन वाचलं पाहिजे आणि नाशिकच्या तपोवनातली वृक्षतोड होऊ नये यासाठी अनेक जण नाशिकमध्ये एकत्र आले होते आणि लोकचळवळीतनं तपोवन वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. तशीच परिस्थिती मुंबईत सुद्धा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. मी आता सध्या कुर्ला मदर डेअरी या परिसरामध्ये आहे. काही दिवसांपूर्वी इथं वृक्ष झाडं ही मोठ्या प्रमाणात होती, आता मात्र फक्त झाडांची खोडं उरलेली आहेत. हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे आणि ही झाडं वाचायला हवीत यासाठी इथले नागरिक एकत्र आलेले आहेत. आपल्यासोबत कुर्ला मदर डेअरी परिसरात राहणारे काही स्थानिक आहेत. सर, तुमचा असा आरोप होता की कुर्ला मदर डेअरीची जी जागा आहे आणि तिथे आता वृक्षतोड झालेली आहे, काय सांगाल? एकूण किती एकर ही जागा आहे, किती वृक्षतोड झालेली आहे आणि एकूण किती वृक्ष या जागेमध्ये होते? इथे साधारणतः 2600 झाडं आहेत आणि ती पण 40 ते 50 वर्षी जुनी आहेत. त्याच्यामध्ये वड आणि आंबे वगैरे भरपूर अशी विविध प्रकारची इथे झाडं आहेत. आणि ही झाडं साधारणतः मला वाटतं की 21 एकराच्या परिसरामध्ये आहेत. आणि गेले जेव्हापासून हे धारावी रिडेव्हलपमेंटला जेव्हापासून हे दिलेलं आहे, ते पत्रे लावलेले त्यांनी, तर साधारणतः सगळ्यांचा आरोप आहे की 70 ते 80 झाडाची यांची कत्तल झाली असावी या ठिकाणी. आणि त्याचबरोबर इकडे जी स्थानिकांची मागणी आहे की या ठिकाणी बॉटनिकल गार्डन व्हावं किंवा गार्डन व्हावं आणि सगळ्यांसाठी जो एक ऑक्सिजनचा जो पुरवठा सगळ्या नेहरूनगरमध्ये आहे तो ह्या ठिकाणी होतो आणि ते संवर्धन करणं, सुरक्षित ठेवणं हे आम्हाला वाटतं की या ठिकाणी झालं पाहिजे. जर भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर आत्ता जे झाडं दिसत आहेत ती तरी राहतील का? नाही, निश्चितच ह्यांनी ऑलरेडी न विचारता, कुठलीही परमिशन न घेता ह्यांनी झाडांची कत्तल केली. आणि त्याचबरोबर त्यांना झाडं वाचावी असा काही आम्हाला त्यांच्याकडून दिसून आलेलं नाही आत्तापर्यंत. म्हणजे ही परिस्थिती तर एवढी तुम्हाला समोर दिसते, त्याचा तो दुर्लक्षित केलेले आहेत. पण आतली जी झाडं आहेत त्या भरपूर मला वाटतं की मरण पावतील काही दिवसात, काही न करता. कारण की त्यांनी ज्या झाडांच्या खोडामध्ये डेब्रिज, कॉन्क्रीटचं सगळ्या गोष्टी टाकून ठेवलेल्या आहेत आणि ही अजून भकास परिस्थिती आपल्या इकडे तयार होणार आहे पुढे. सर, हा जो वृक्षतोडीचा मुद्दा होता आणि तुम्ही असं म्हणताय की आमचा आरोप आहे की 70 ते 80 झाडं यातली कुऱ्हाड त्या झाडांवरती आलेली आहे, पण या संदर्भात इथले काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत का? त्यांच्याशी तुम्ही काही बोललात का? त्यांना पत्रव्यवहार काही केले होते का? हा मुद्दा गेले 2 वर्ष म्हणजे 2023 पासून आम्ही ह्या मुद्द्यावरती आंदोलनं करतोय. स्थानिक आमदारांनी इकडच्या इलेक्शनच्या आधी नागरिकांना जाहीररित्या आश्वासन दिलं होतं की या ठिकाणी बॉटनिकल गार्डन होणार. काही महिन्यानंतर त्यांनी सांगितलं की इकडच्या झाडांना काहीही इजा पोचवणार नाही आणि हे सगळ्या गोष्टीचं संवर्धन होणार असं आश्वासन वारंवार दिलं. पण ज्यावेळेस इथे झाड तोड झाली, कत्तल झाली, त्याच्यानंतर त्यांचे कुठलेच त्याबद्दलची प्रतिक्रिया किंवा ते थांबवण्यासाठी वाटचाल ही काय आम्हाला दिसून आलेली नाही आहे आणि तसा प्रयत्नही ते करत नाही आहेत. मला वाटतं की वरतून आदेश असावेत त्यांना की ह्याच्यामध्ये तुम्ही घुसू नका म्हणून. सर, खरं तर या सगळ्या संदर्भात महानगरपालिकेकडनं एल वॉर्ड इथं येतो. महानगरपालिकेचं तुम्हाला कितपत मार्गदर्शन आहे किंवा त्यांच्याकडनं कोणती मदत मिळणं अपेक्षित होतं, ती मिळाली का? आम्ही महानगरपालिकेने ह्या गोष्टीला सुमोटो त्यांनी बघायला पाहिजे. त्यांना कुठल्या तक्रारीची गरज नसली पाहिजे, तरी पण आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. कारण की सर्वात मोठा जो ग्रीन झोन आहे ह्या नेहरूनगर, कुर्ला किंवा सेंट्रल मुंबईमधला हा इकडचा आहे. 2600 झाडं एवढी एकत्र कुठेच नाही आहेत आणि त्यांनी स्वतःहून लक्ष देऊन ह्याचं संवर्धन करायचा प्रयत्न केला पाहिजे. पण तशा पद्धतीचा प्रयत्न त्यांनी केला नाही. पण आम्ही त्यांना पत्र दिले, जेव्हा तक्रारी केल्या ते आले, त्या झाडांची इजा झाली, त्यांनी
जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं काम त्यांनी थांबवलं पाहिजे. तशा पद्धतीचं त्यांनी काही केलेलं नाही आहे. आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी रिपोर्ट पाठवला असं त्यांनी म्हणतं आहे, पण त्याच्यानंतर काय कारवाई अजून काय झालेली नाही त्याची. जो काम थांबवलं पाहिजे, चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांच्यावरती फाईन बसला पाहिजे किंवा अशा पद्धतीच्या इजा ह्या झाडांना झालं नाही पाहिजे. आणि विदाऊट परमिशन, म्हणजे कुठलंही परमिशन त्यांच्याकडे नाही आहेत आता आज काम करताना की झाडं तोडायची. आणि मला वाटतं की BMCमध्ये जी सतर्कता पाहिजे, जो प्रामाणिकपणे पाहिजे ह्या अशा सगळ्या ग्रीन झोनला वाचवण्याचं, तसं काय आम्हाला दिसून आलेलं नाही. खरं तर मुंबईमध्ये गार्डन्स असतील किंवा लहान मुलांसाठीची जी उद्यानं असतील त्यांची संख्या, मैदानांची संख्या दिवसेंदिवस कमी होते. आणि अशा स्थितीत जर का ह्या जागेवर ते गार्डन होईल असंच इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी जर का निवडणुकीआधी सांगितलेलं होतं, तर त्या आश्वासनांचं नेमकं काय झालं हाही प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतो आहे. आपल्यासोबत काही आणखीन महिलासुद्धा आहेत ज्या याच विभागात राहतात. काय सांगाल? मघाशी किरणजी म्हणाले की इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं, निवडणुकीनंतर त्या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली दिसतेय का? निवडणुकीच्या आधी स्थानिक आमदारांनी आश्वासन दिलं होतं की इथे बॉटनिकल गार्डन होणार म्हणून, पण त्या पद्धतीनं तर अजून तर काही हालचाली आम्हाला दिसत नाही आहेत. आम्ही अनेक ठिकाणी पाठपुरवठा करतो आहे, पण आम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी आमचं खच्चीकरण करण्याचं चालू आहे हेच दिसत आहे. कारण आम्ही एक स्थानिक रहिवासी आहोत आणि एक स्थानिक रहिवासी म्हणून आम्ही एक लोक चळवळ उभी केलेली आहे. आम्ही कुठल्याही पॉलिटिशियन पक्षाशी संबंधित नाही आहोत, तरी आमचं अनेक पक्षाशी नाव जोडलं जातं आणि आमचं खच्चीकरण केलं जातं. पण आम्ही लढतो आहे, कारण आम्हाला हे प्रामाणिकपणे आम्हाला इथं जी वाढती लोकसंख्या आहे त्या वाढती लोकसंख्येच्या नुसार इथं गार्डन होणं हे अत्यावश्यक गरजेचं आहे. कारण आता नेहरूनगरची लोकसंख्या 5 पटीने वाढलेली आहे आणि आम्हाला कुठेतरी इथे या ठिकाणी गार्डन पाहिजेच. पण आमदारांचं इथं कामाला तर काही दिसत नाही आहे किंवा त्यांच्या हालचाल त्याच्यावरती काही दिसत नाही. फक्त ते कधीतरी बॅनरबाजी करणं, बस 800-900 झाडांचं संवर्धन करणार. पण संवर्धन करणार तर तुम्ही कशा पद्धतीनं करणार संवर्धन? आज तिसऱ्यांदा तुम्ही आमदार म्हणून निवडून आलेला आहात मोठ्या मताने, तर तुम्ही एक नागरिकांचा विश्वास संपादन केला पाहिजे की बाबा नाही, मी अशा पद्धतीने या कामाचा पाठपुरवठा करतो आहे, पण असं काही दिसतच नाही आहे. मॅम, तुम्ही काय सांगाल? याच भागात तुम्ही राहताय आणि मुंबईत दिवसेंदिवस प्रदूषणाचा जो मुद्दा आहे, हवेची जी पातळी आहे ती कुठेतरी खालावते आणि अशातच जर या परिसरात बघितलं तर धुळीचं मोठ्या प्रमाणावर साम्राज्य आहे. जर झाडं असतील, हिरवळ असेल तर कुठेतरी याला आळा बसू शकतो. एकूणच आत्ताची परिस्थिती आहे, सर्वसामान्य नागरिक म्हणून कसा सामना करता याचा? एक तर आमच्या एरियामध्ये इथे आपण बघतच आहात, मेट्रोच्या कामामुळे हे धूळ आहे, बिल्डिंग रिकन्स्ट्रक्शनच्या कामामुळे भयंकर धूळ आहे. त्यामुळे सतत मुलं आजारी पडतात, खोकला सर्दी होतं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये झाडांची संख्या वाढणं गरजेचं आहे. जिथे जी जुनी वृक्ष आहेत त्याची तोड करत आहेत आणि तिथे परत कन्स्ट्रक्शन होणार, म्हणजे जंगल तोड करून कॉन्क्रीटचं जंगल उभारणं, यालाच विकास म्हणतात का? हा प्रश्न आहे माझा. कारण आम्ही इथे राहणारे जे नागरिक आहेत ते खूप भयानक परिस्थितीतून जातोय सध्या. धुळीचा तुम्हाला कितपत त्रास होतोय? भरपूर. शेवटी बरं का, इतक्या इमारतींचं काम चाललं आहे आणि इतकी धूळ, आणि आमच्या ज्येष्ठांचा कोणी विचारच करत नाही हो. जरा इकडे एवढी झाडं आहेत, आम्हाला फार आशा होती की कमी गार्डन होईल आणि कुठंतरी आम्हाला विरंगुळा एखादा राऊंड मारता येईल संध्याकाळचा सकाळचा, एक बसायसाठी कुठे मोकळा श्वास घ्यायसाठी जागा इथं मिळेल ही आमची अपेक्षा होती. त्यामुळं त्या दृष्टीने आम्ही पाहत होतो, पण अगदी इथल्या लोकांची फसवणूक झाली हो. म्हणजे आता ह्या असं चेंबरमध्ये, ते गॅस चेंबरमध्ये ठेवल्यासारखी अशी परिस्थिती. आता मला स्वतः एक 25-30 पावलं चाललं की दम लागतो आहे. हे या परिस्थितीमुळे पहिलं नव्हतं. पहिलं आम्ही तासन-तास चालायचो, आता जागा म्हणजे फिरायसाठी जागा नाही, काही नाही. म्हणलं एवढी झाडं आहेत म्हणून आम्ही खरं तर इकडं आलो. खास नेहरूनगरमध्ये खूप झाडी आहेत, वृक्ष वगैरे आहेत आणि इथं चांगला प्राणवायूचा, ऑक्सिजनचा वाटलं तुम्हाला पुरवठा होईल. इथं जरा 4-5 वर्ष जास्त जगू या हिशोबाने इथं आलो, पण मला वाटतं ते 5च्या ऐवजी 10 वजा व्हायची पाळी आली. आता इतकी परिस्थिती बिघडली आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे. काय वाटतं, हा जो मुद्दा आहे तो कितपत परिणाम करेल? नाही, प्रखरतेने परिणाम करणारा मुद्दा आहे हा. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकांचा मोकळा श्वास हिरावून घेण्याची परिस्थिती आणणारं जो सरकार आहे, की मानवतेने लोकांचा विचार करणे हे जे सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे,
अशी न करता, लोकांचा न विचार करता, निसर्गाचा न विचार करता जर कुठले ते लोक एका विशिष्ट समूहासाठी जर ते लोक एवढी मोठी जागा आणि एवढी झाडं तोडण्याचा जर त्यांनी हेतू ठेवला असेल किंवा त्यांच्या विचारात असं वाटत असेल की माणसापेक्षा निसर्गापेक्षा हे त्यांचा स्वार्थ मोठा आहे, तर निश्चितच लोक त्यांना दाखवतील. म्हणजे त्यांना, मला नाही वाटत की त्यांना इकडचे जे नागरिक आहेत त्यांना ह्या विषयाला सहन करणारे आहेत. आणि BMC इलेक्शन काय आणि त्याच्या आधीचं इलेक्शन काय, त्या सर्व इलेक्शन ह्यांच्या पुढचे येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांना हा परिणाम हा कायमस्वरूपी राहणार आहे की ज्यांनी अमानुष पद्धतीने ह्या नागरिकांचा विचार न करता त्यांनी हे उपक्रम नागरिकांना न विचार करता आणि फक्त एका समूहासाठी केलेलं आहे, त्यासाठी ते विरोधात जाणार, निश्चितच जाणार. हिवाळी अधिवेशन जे आहे राज्याचं ते सुरू होतं आहे, तर ह्या मुद्द्याची दखल आणखी वरिष्ठ पातळीवर घ्यायला हवी का? मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्याकडनं कशा पद्धतीचं मार्गदर्शन किंवा दिलासा एक पद्धतीचा म्हणू शकतो आपण, तर तुम्हाला नागरिक म्हणून अपेक्षित आहे? मला तुमच्या माध्यमातून असे निवेदन करायचं आहे की सामान्य नागरिकांचा, जे तुम्हाला मतं देतात, जे तुम्हाला वारंवार निवडून देतात, त्यांचा तुम्ही संवेदनेने विचार करा. 2600 झाडं संवर्धन करायचा विचार करा. आणि जे पर्यावरणवादी जे नेते आहेत, जे पर्यावरणाला मानतात, त्यांनी हा मुद्दा असेंब्लीमध्ये उचलावा आणि सगळ्यांनी ह्यासाठी प्रयत्न करावा की 2600 झाडे ही वाचलीच पाहिजेत. 2600 झाडं ही नागरिकांसाठी वाचली पाहिजेत, आपल्या भविष्यासाठी वाचली पाहिजेत आणि आपण त्यांनी दिलेला शब्द त्याच्यासाठी त्यांनी वाचवली पाहिजेत. आणि हा मुद्द्यावरती मला वाटतं की आता विशिष्ट लक्ष देणे गरजेचं आहे सगळ्यांना, कारण की मुंबई अशी ठिकाण झालेलं आहे ते फक्त कॉन्क्रीटच्या जंगलमध्ये स्वरूपात तयार व्हायला लागलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जर झाडं नसतील तर तुम्ही लोकांना गॅस चेंबरमध्ये टाकताय. जर गॅस चेंबरमध्ये टाकायचं असेल तर मग लोकांनी तुम्हाला निवडून कशाला द्यायचं? त्यांचं आयुष्यमान जर कमी करायचं असेल तर त्यांनी तुम्हाला निवडून कशाला द्यायचं? जर त्यांची जगण्याची जी क्वालिटी ऑफ लाईफ जर तुम्ही खालवत असाल तर तुम्हाला निवडून कशाला द्यायचं? शब्द देऊन विसरणे किंवा आश्वासन देऊन विसरणे हे मला वाटतं की त्यांचं कार्याचं एक स्वरूप झालेलं आहे. आणि असं नाही की वारंवार, म्हणजे एकदा दोनदा तीनदा त्यांनी इकडच्या स्थानिक आमदारांनी आश्वासन दिलं, त्याचबरोबर त्यांच्या नेत्यांनी आश्वासन दिलं, लेखी स्वरूपात आश्वासन दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला ती लेखी स्वरूपातली जर आश्वासन तुम्ही पूर्ण करत नसाल तर तुमच्यावरती विश्वास टाकायचा कसा लोकांनी? आणि त्याच्यावरती तुम्ही जर त्या विधानसभेमध्ये जर तुम्ही त्याबद्दलचे प्रश्न विचारत नसाल, तुम्ही स्वतःची आपल्या नागरिकांची कळकळ त्या सरकारसमोर मांडू शकत नसाल, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नसाल, तर मग ह्या लोकांची अक्षरशः फसवणूक आणि त्यांचा खोटारडेपणा ह्या लोकांसमोर येतो आहे. खरं तर कुर्ला मदर डेअरी या जागेसाठी किंवा इथले वृक्ष वाचावेत, वृक्षांवरती कुऱ्हाड येऊ नये यासाठी अनेक मोर्चे झाले, आंदोलनं झाली, अनेक नेत्यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासनंसुद्धा दिली. मात्र निवडणूक झाल्यानंतर या आश्वासनांचं काय झालं असा प्रश्न इथले नागरिक उपस्थित करतायत. कारण कुर्ला मदर डेअरीचा मुद्दा हा फक्त आता केवळ एका जागेचा मुद्दा राहिलेला नसून तो लोकांच्या जीवनमरणाचा मुद्दा झाला आहे की काय, अशीच परिस्थिती सध्या या ठिकाणी उद्भवलेली आपल्याला पाहायला मिळते. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर.